योगेश कदम राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जे इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट केलं, असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात, हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या मंत्र्यांना असंवेदनशीलता दाखवावी वाटते अशांना कॅबिनेटमध्ये का ठेवावं हा प्रश्न आहे. वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की अशा मंत्र्यांना कॅबिनेटमधनं काढून टाकावं, राज्यमंत्रीपदावरनं काढून टाकावं. योगेश कदम राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जे इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट केलं, असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात, हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो. कुठल्याही घटनेवरती सामान्य माणूस हा शोक व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु मंत्रिपदावरती बसलेले मंत्री ज्यावेळेस अशा वक्तव्य करतात त्यातून बळ पोलीस खात्यालाही मिळतो आणि आरोपीलाही मिळतो, अशी असणारी परिस्थिती आहे. अशा ह्या इनसेन्सिटिव्ह मंत्री जे आहेत, असंवेदनशील मंत्री आहेत, योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. राज्य शासन हे लोकांना दिलासा आणि त्याच्याचबरोबर सुरक्षितता देणार आहे. मद्रास हायकोर्टाने बाबरी मशीदची दंगल ज्यावेळेस झाली आणि त्याच्याचबरोबर असणाऱ्या सिखांची दंगल झाली, त्यावेळेस सामान्य माणसाला इजा झाली तर शासनाने नुकसान द्यावं असं त्याच्यामध्ये प्रावधान केलं होतं. ते प्रावधान करत असताना सेन्सिटिव्हिटी, संवेदनशील ही शासनामध्ये यावी अशीच अपेक्षा त्या ठिकाणी होती. आज ज्या मंत्र्यांना असंवेदनशीलता दाखवावी वाटते अशांना कॅबिनेटमध्ये का ठेवावं हा प्रश्न आहे. वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की अशा मंत्र्यांना कॅबिनेटमधनं काढून टाकावं, राज्यमंत्रीपदावरनं काढून टाकावं, ही मागणी आम्ही करत आहोत.